सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून रसिकांची प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या गीताला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी हे गीत 60व्या वर्षात पदार्पण करत आहे. 6 दशकांचा कालावधी आणि प्रत्येक दशकातल्या प्रत्येक वयोगटातल्या रसिक मनाला ज्या गीतानं रिझवलं, कानांना तृप्त केलं, ते हे गीत शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून. अरविंद दाते असं नाव असणारा एक तरुण गायक मध्य प्रदेशातून येतो काय? आजपर्यंत हिंदी गाणी गायलेल्या या गायकाला मराठी गाणं गाण्यासाठी आकाशवाणीतून निमंत्रण येतं काय? पंडित यशवंत देवांकडून अरविंदचं अरुण असं नव्याने नामकरण होतं काय? आणि मराठी सुगम संगीताच्या भावविश्वात एक नवा लोभसवाणा अध्याय सुरू होतो काय? सगळंच अविश्वसनीय. पिता रामूभैया दाते यांचा सांगीतिक वारसा आणि एक मुलायम तरल मखमली आवाजाची देवदत्त देणगी लाभलेले गायक अरुण दाते आकाशवाणीतून घराघरात पोहोचतात. श्रोत्यांना हा आवाज फार आपला वाटतो, आपल्या घरातल्याच कुण्या जीवलगाचा वाटतो. हे सामर्थ्य त्या स्वरांचं. दिस नकळत जाई या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे स्वरगंगेच्या काठावरती संधिकाली या आशा. अशी किती गाणी सांगावीत. कवीच्या शब्दांना जिवंत करण्याची अद्भुत किमया ज्या स्वरांना लाभली आहे ते स्वर अरुण दाते यांचे. कवी मंगेश पाडगावकर, कवी शंकर वैद्य यांसारख्या दिग्गजांची गाणी गाताना कवी सौमित्र सारख्या एका नवकवीची कविताही अत्यंत उत्स्फूर्ततेने आल्हाददायकतेने अरुण दाते यांनी रसिकांसमोर पेश केली. ही गाणी रसिकांच्या हृदयात कायमची विराजमान झाली. आज अरुण दाते आपल्यात नाहीत, पण त्यांचे सुपुत्र अतुल अरुण दाते आपल्या वडिलांनी निर्मिलेलं हे संचित नवा शुक्रतारा या कार्यक्रमातून जतन करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. आपल्या पित्याच्या गाण्यांच्या सुरेल आठवणी जागवणे आणि तो सुवर्ण कालखंड पुन्हा एकदा रसिकांसमोर जसाच्या तसा उभा करणे हेच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. शुक्रतारा या गाण्याचं 60व्या वर्षात पदार्पण आणि नवा शुक्रताराचेही 60 कार्यक्रम हाही एक सुरेल योगायोगच. नवा शुक्रताराला उदंड उदंड शुभेच्छा आणि अरुण दाते यांना आजच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमातून मानवंदना. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी. चंद्र आहे स्वप्नवाही धुंद या गाण्यातूनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा, तू अशी
जवळी रहा. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला. अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा. तू असा जवळी रहा. तू अशी जवळी रहा. शुक्र ताऱ्याच्या तेजाने भावविश्व उजळले. शुक्र ताऱ्याच्या तेजाने भावविश्व उजळले. क्षितिजी होता अरुणोदय हा अंधाराचे भय सरले. रसिको, गेली सुमारे 6 दशकं मराठी रसिकांचं भावविश्व आपल्या मखमाली आवाजाने समृद्ध करणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या भावगायकीचा मागोवा आज शब्दसुरांच्या या मैफिलीमध्ये आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भावसंगीताचे अभ्यासक, कुशल संयोजक आणि निवेदक अतुल अरुण दाते यांना. अतुलजी नमस्कार, आपलं स्वागत या कार्यक्रमात. आणि त्यांच्यासोबत गाण्यासाठी उपस्थित आहेत सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, गायिका पल्लवी पारगावकर आणि सिंथेसायझरवरती साथ देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ओमकार देवसकर. अतुलजी, एखाद्या गाण्याचा असा महोत्सव, हिरक महोत्सव साजरा होणं ही घटनाच संगीत विश्वातली एक अनोखी घटना असं म्हणावं लागेल. आणि या गाण्याचा तुम्ही वाढदिवस पण साजरा करत होतात, तर ही संकल्पना कशी आली? साधारण शुक्रताराला जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली होती त्या दरम्यान असं वाटलं की या गाण्याचा वाढदिवस करावा. कारण बाबांच्या गायन कारकिर्दीला म्हणण्यापेक्षा बाबांच्या कार्यक्रमांचा 1000वा टप्पा पूर्ण होत होता. आणि म्हणून असं वाटलं की आता 25 वर्ष पण होत आहेत आणि 1000 कार्यक्रम पण पूर्ण होत आहेत, तर मग आपण त्याचा वाढदिवस मनवूया. आणि म्हणून मग 25 वर्षापासून आज 60 वर्ष होत आहेत. प्रत्येक 5 वर्षानंतर याचा वाढदिवस कार्यक्रम तर होतच असतात, बाबांनी केले, आम्ही कार्यक्रम आता करतोय, पण टप्पा 5-5 वर्षानंतर तो आम्ही मनवत गेलो, मुद्दा लोकांपर्यंत तो आणत गेलो. आणि हे गाणं अरुणजींचं मराठीतलं पहिलं गाणं नाही का? मराठीतलं पहिलं गाणं, कारण त्याच्या आधी ते ऑल इंडिया रेडिओवर फक्त हिंदी आणि उर्दू गझला, भजन, गीत वगैरे असं म्हणत असत. मग हा योग कसा आला मराठी गाणं गाण्याचा? त्यांचं गाणं यशवंत देवांनी एकदा ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं. आणि यशवंत देवांनी श्रीनिवास खळेंना सांगितलं की खळेसाहेब तुम्ही हा आवाज ऐका, आपण असा आवाज कधी ऐकलाच नाही आहे आजपर्यंत. मग खळेसाहेबांनी पण तो आवाज ऐकला. आणि मग खळेसाहेबांनी ठरवलं की अरे कमाल आवाज आहे, आपण ह्या व्यक्तीसाठी, या आवाजासाठी एखादं गाणं बनवूया. आणि मग त्यांनी हे गाणं बनवलं. आणि नंतर मी असं ऐकलंय की बाबा तयार नव्हते मराठी गाणं गायला, कारण ते म्हणायचे की हिंदी उर्दू इतकं गाण्याची सवय आहे आणि मराठी अजिबातच त्याच्या आधी बाबांनी कधीच गायलं नव्हतं. आणि मराठी लोक ऐकतील तर काय वाटेल त्यांना, मी बरोबर गाईन का, असा त्यांना स्वतःला संभ्रम होता. पण देवसाहेब, खळेसाहेब, पाडगावकर साहेब या सगळ्यांनी त्यांना कॉन्फिडन्स दिला
आणि त्यांनी हे गाणं म्हटलं. आणि मी हेही ऐकलं आहे की खळेसाहेबांनी माझ्या आजोबांना सांगितलं की तुमच्या मुलांनी जर हे गाणं गायलं नाही तर मी हे गाणं टाकून देईन. अरे वा. इतका विश्वास होता त्यांना या आवाजावरती. अच्छा. ते म्हणाले की फक्त या आवाजासाठी मी हे गाणं बनवलेलं आहे. आणि शेवटी ते गाणं रेकॉर्ड झालं आणि आज 60 वर्ष पूर्ण होतात त्या गाण्यात. अनेक हकीकती, अनेक किस्से या गाण्यासंबंधी माहिती आहेत, काही माहिती नाही पण आहेत. ते माहिती नसलेले किस्से आपल्याकडून आम्हाला ऐकायचे आहेत. नक्की. 11 वेळा तब्बल या गाण्याची चाल खळेंनी बांधली असं हो, म्हणजे मला अनिल मोहिले काकांनी असं सांगितलं होतं की आपण जी आज चाल ऐकतो गेले 60 वर्ष, ही खळे काकांनी त्या कवितेला बांधलेली 11वी चाल होती. कारण आधीच्या 10 चाली चांगल्या होत्या आणि खळे काका अप्रतिमच संगीत करायचे, प्रश्नच नाही. पण त्यांना वाटलं की या मुलाच्या आवाजासाठी मला जसं हवं तसं गाणं अजून होत नाही आहे. आणि मग शेवटी जी चाल झाली, जी आपण इतके वर्ष सगळे ऐकतो, ती ही चाल होती, 11वी चाल होती ती. आणि असंही म्हटलं जातं की या गाण्याला साक्षात देवाचा स्पर्श झालेला आहे, म्हणजे देवांनी ध्वनिमुद्रण केलं या गाण्याचं. खरं आहे ते. आणि कोण कोण उपस्थित होतं या गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी? देवकाकांनी हे गाणं रेकॉर्डिस्ट म्हणून रेकॉर्ड केलं. त्याच्यासाठी खुद्द केशवराव भोळे उपस्थित होते. मला एकदा पाडगावकर काकांनी सांगितलं होतं, कारण ते ऑल इंडिया रेडिओवर काम करत असत. त्याच्यानंतर देवकाकांनी रेकॉर्डिंग केलं. PL देशपांडे हजर होते या रेकॉर्डिंगला. बाबा होते, खळेकाका होते, देवकाका, अनिल मोहिले, अशा इतक्या मोठ्या मोठ्या दिग्गजांचा त्याला या गाण्याला स्पर्श झाला. वा. त्यामुळे बहुधा ते एक कारण आहे की इतके वर्ष ते गाणं चाललं, 60 वर्ष. खरं आहे. त्यांचं नाव अरुण दाते हे खरं नाव नाही आहे? नाही, ती हकीकत काय आहे? त्यांचं खरं नाव ते कसं रूढ झालं? अरविंद रामचंद्र दाते असं होतं. पण हे गाणं जेव्हा ऑल इंडिया रेडिओवर लागायचं, अगदी एक तासभर उरला होता आणि देवकाकांना ऑल इंडिया रेडिओतून फोन गेला की अहो या मुलाचं, नवीन मुला जो गायला आहे त्याचं नाव काय? तो म्हणे म्हणजे काय तुमच्याकडे लिहिलेलं असेल ना? ते म्हणे नाही, याच्यामध्ये AR दाते दिलं आहे आणि ऑल इंडिया रेडिओ भावसरगमला असं नाव चालत नाही. आपल्याकडे ज्योत्स्ना भोळे, केशवराव भोळे, सुधीर फडके, श्रीनिवास खळे अशी नावं आहेत. तर AR चालणार नाही आपल्याकडे, तर काय मग काय लिहू मी? तर ते म्हणाले की अहो माझी पंचायत झाली, पण आम्ही जेव्हा त्याच्या घरी जातो तेव्हा त्याचे वडील त्याला अरू अरू असं म्हणतात. अरुण असलं पाहिजे, लिहून टाका. अच्छा. असं सांगितलं त्यांनी. खरं अरुण कधीच नव्हतं, पण ते झालं, बाळणपण परत एकदा झालं बाबा. आणि मग तेच नाव पुढे रूढ झालं, त्या नावाने इतिहास घडवला, नाही का? म्हणजे असं म्हणू शकतो की देवांनी पुन्हा बारसं केलं बाबा. क्या बात आहे. आणि लौकिक अर्थाने ते गाणं शिकलेले नव्हते असं कोणाकडे, विशिष्ट गुरुकडे नाही, शिकलेले होते. म्हणजे ते असं म्हणायचे की माझं भाग्य आहे की पहिलं गाणं मी कुमार गंधर्वांकडे शिकलो, पहिलं गाणं आयुष्यातलं. आणि त्याच्यानंतर मुंबईला जेव्हा ते VJTIचा अभ्यास करायला आले इंजिनिअरिंगचा, तेव्हा त्यांना खूप मोठे गुरु K. महावीर लाभले. K. महावीरांकडे त्यांनी जन्मभर गाणं शिकलं. ते K. महावीर स्वतः मराठी नव्हते, पण त्यांच्याबरोबर हार्मोनियमची साथ केली जन्मभर कार्यक्रमांना. आणि त्यांचे खऱ्या अर्थाने गुरु K. महावीर. नाही, हा प्रश्न माझा भावसंगीताच्या संदर्भात होता की असं लौकिक अर्थाने त्यांनी भावसंगीताचं शिक्षण घेतलं नाही. पण असं आपण नाही म्हणू शकत, कारण ते खळे काका आणि देव काका आणि पाडगावकर या तिघांनाही गुरु मानायचे. वा. पण ते नंतरच्या काळामध्ये ते म्हणायचे की भावसंगीतामध्ये माझं जर काही काम आहे तर या तिघांमुळे आहे. हे तिघं नसते तर माझं भावसंगीतात कधीच नाव झालं नसतं, असं त्यांचं म्हणणं होतं. तिघांनाही ते गुरु दक्षिणा पण द्यायची प्रत्येक वर्षी. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थाने गुरु मानायचे. वा. अंतरीचा सूर सच्चा होता आणि जगण्याचा तालही पक्का होता. त्यामुळे जीवनाचं गाणं ते आनंदाने गात राहिले, जगण्यावर प्रेम करत गात राहिले, नाही का? तेच गाणं आपण रसिकांना ऐकूया. नक्की. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा
प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बुबडी येते बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बुबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते नदीच्या काठी सजनासाठी नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर मैत्र से हे शब्द सुरांचे अरुणजींनी स्वतःच्या जगण्यावरती जसं प्रेम केलं तसं इतरांवरती पण त्यांचं खूप प्रेम असायचं. म्हणजे त्याच्यामध्ये हा माणूस मोठा आहे किंवा हा माणूस लहान आहे, एकूण मानवतेवरतीच प्रेम करणारा असा हा कलावंत होता, नाही का? खरं आहे. याच्यावर एक खूप छान छोटासा किस्सा आहे, तुम्हाला सांगतो. अनेक वर्ष जिथे आम्ही राहिलो बँड्रा वेस्टला समुद्राच्या अगदी समोर जवळजवळ 30 वर्ष. तर त्याच्यानंतर काही कारणास्तव बाबांना ते घर विकावं लागणार होतं. तर त्या काळामध्ये बरोबर त्याच वेळेस बाबांचे काही इंदोरचे मित्र आले होते आणि त्यांनी बाबांना, म्हणजे मी समोर होतो म्हणून मला माहिती आहे की त्यांनी बाबांना हा प्रश्न विचारला की अरे तू इतकं तुझी इच्छा होती जन्मभर समुद्रासमोरचं घर पाहिजे आणि मग तू आता ते घर विकतोयस तर तुला वाईट नाही वाटत आहे का? त्याच्यावर बाबांनी जे उत्तर दिलं ते सगळ्या जगाने ऐकण्यासारखं आहे असं मला वाटतं. ते म्हणाले की अरे मी माणसांवर प्रेम केलं जन्मभर, मी भिंतींवर कधीच प्रेम नाही केलं, त्यामुळे मला कधीच कुठलं घर सोडताना वाईट नाही वाटलं. मला माणूस सोडून गेला तर वाईट वाटतं. तर ही किती मोठी गोष्ट आहे. वा. आणखीन म्हणजे बरीच गाणी, कुठलं गाणं आपण ऐकवायचं आणि कुठलं वगळायचा हा प्रश्नच आहे. पण एक अप्रतिम गाणं स्वरगंगेच्या काठावरती, त्या गाण्यासंबंधी काही हकीकत आहे का? फार मला काही याच्याबद्दल कल्पना नाही, पण मला एवढंच माहिती आहे की एका अप्रतिम कवीचं शंकर वैद्यांचं हे गाणं आहे. हृदयनाथ काका मंगेशकर यांचं संगीत आहे आणि बाबांनी ते गायलं आहे. आणि स्वरगंगेच्या काठावरती हे हृदयनाथ काकाही म्हणाले एकदा की मी जी काही चाली केल्या आयुष्यामध्ये त्याच्यातली एक अशी चाल आहे ही जी मला स्वतःला अत्यंत आवडली. आणि म्हणे त्या काळामध्ये मला एका खूप मोठ्या हिंदी प्लेबॅक सिंगरनी हे सांगितलं होतं की मला हे गाणं गायचं आहे. क्या बात आहे. रफी साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की मला हे गाणं गायचं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या मित्राला प्रॉमिस केलं हे गाणं मी फक्त त्याला देईन आणि ती मैत्री पाळली त्यांनी हे वचन पाळलं. आपण ते स्वरगंगेच्या काठीचं वचन ऐकूया. नक्की. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, स्वर्ग
गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची खूण सापडे, गत जन्मीची खूण सापडे, ओळखले कामला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची खूण सापडे, ओळखले कामला स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. वाह, क्या बात आहे. अरुणदातींच्या गाण्यांचं आणखी एक वेगळेपण असं आहे अतुलजी, की ऐकताना ही गाणी खूप सोपी वाटतात, पण गाण्याचा प्रयत्न करणारे गायक असतात त्यांना मात्र ते शिवधनुष्य वाटतं. तसंच हे गाणं आहे, नाही का? राईट. इथे मला एक असं वाटतं की अरुण दाते यांचा आवाज हा त्यांचा स्वतःचा आवाज होता निश्चित. आणि त्या आवाजाला एक जात्याच एक कंप होता. तर तो जर तुम्ही फॉलो करायला गेलात, तुम्ही आवाज जेव्हा फॉलो करायला जाता तेव्हा तुम्ही अडकता. तुम्हाला मी आता दादाची परवानगी घेऊनच मी बोलतो की जेव्हा शुक्रतारा आम्ही कार्यक्रम सुरू केला, नवा शुक्रतारा, अर्थातच सगळी गाणी बाबांची गाणी होती, पण आम्ही पहिल्यांदाच ऑडियन्सला काही गाणी झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही आमच्यामध्ये अरुण दाते बघायचा प्रयत्न करू नका. म्हणजे आम्ही त्यांची नक्कल करण्याकरता नाही, आम्ही त्यांनी जे शब्द गायले किंवा त्यांनी जे सूर गायले ती गाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही आलेलो आहोत. म्हणजे त्या गाण्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद जो असतो, नक्कीच तुम्ही जर आमच्यामध्ये तो एक सूर कुठे लागतोय, मग मी असं ते थोडंसं या जन्मावर हा असं जर मी गायला लागलो तर मी बाबांसारखा भास होऊ शकेल. पण मला तसं गायचं नाही, कारण मी त्यांचा आवाज हा त्यांचा स्वतःचा आवाज आहे, माझा आवाज हा माझा आवाज आहे. त्यांनी दादा पुढे सांगेलच की त्यांनी जन्मभर गाण्यांच्या शब्दांवर प्रेम केलं आणि त्याच गाण्याच्या शब्दांवर किंवा त्या स्वरांवर प्रेम म्हणून आम्ही बाबांची गाणी गातो. क्या बात. अरुणजी जेव्हा या भावसंगीताच्या क्षेत्रामध्ये आले त्यावेळेस या क्षेत्रामध्ये आधीपासून काही दिग्गज मंडळी होती. मग अशा परिस्थितीत संगीतकारांना कधी कधी प्रश्न पडत असणार की अमुक एखादं गाणं हे कोणत्या गायकाला द्यावं, असं कधी त्यांच्या बाबतीत घडलं का? गजाननराव वाटवे होते, सुधीर फडके होते, अनेक गायक म्हणजे हृदयनाथ मंगेशकर होते. पण मला असं वाटतं स्वतःला वैयक्तिकरित्या की शुक्रतारानंतर मराठी भावसंगीताचं स्वरूप बदललं. त्याच्यानंतर खूपशी गाणी म्हणजे त्या गाण्यानंतर पाडगावकरांची जास्तीत जास्त गाणी ही बाबांकडे आली आणि मग खळेसाहेब, देवसाहेब, हृदयनाथ काका असे संगीतकार पुढे येऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला अरुण दात्यांबरोबर गाणी करायची आहेत. अनेक संगीतकारांनी पण अनेक गीतकारांनी म्हटलं की आम्हाला काम करायचं आहे. त्यांनी बाबांकडे गाणी पाठवली, पण बाबा इतके सिलेक्टिव्ह होते गाण्याच्या बाबतीत की कविता आवडली नाही तर गाणं गायचंच नाही. म्हणून 53 वर्ष करिअर करणाऱ्या गायकाचा फक्त 82 गाणी असावी मराठी भावसंगीतामध्ये. तुम्ही समजून जा की किती त्यांनी सिलेक्टिव्ह काम केलं, की चांगला संगीतकार, चांगलं गाणं, चांगली कविता जी त्यांना ते म्हणायचे की मला जर नाही आवडलं तर मी काय लोकांना पोचवणार. आणि म्हणून माझ्या मते ती टिकली सगळी गाणी. पण याच प्रश्नाला अनुसरून मला असं विचारायचं आहे की संगीतकारांना जेव्हा असा प्रश्न पडायचा की अमुक एखादं गाणं कोणाला द्यावं आणि एखादं गाणं एखाद्या गायकाकडे ते घेऊन जात, पण दुर्दैवाने त्या गायकाकडून ते गायलं जायचं नाही, असं कधी अरुण दातेंच्या बाबतीत झालं का की दुसऱ्या एखाद्या गायकाचं गाणं त्यांना गायला मिळालं? एकदाच बहुधा झालं. हां, देवसाहेबांची आणि फडके साहेबांची, सुधीर फडक्यांची 4 गाणी पाडगावकरांची भयंकर प्रसिद्ध झाली. बरं. कधी बहर, कधी शिशिर वगैरे अशी 4 गाणी होती ती, आणि ती इतकी चालली. त्याच्यानंतर देवकाका फडके साहेबांकडे आणखी 2 गाणी घेऊन गेले आणि सांगितलं की ही 2 गाणी तुम्हाला ऐकवायची आहेत. त्यांनी ऐकवली, त्यांना खूप आवडली. मग त्यांनी रेकॉर्डिंग खरं ठरलं,
पण काहीतरी कारण झालं. बहुधा फडकेसाहेब फिल्म्समध्ये इतके बिझी होते मराठी चित्रपटांच्या संगीतामध्ये आणि त्याच्या विश्वामध्ये की त्यांना बहुतेक वेळ नाही मिळाला. आणि म्हणून देवकाकांनी बाबांना फोन केला की अरे असं असं झालं आहे, पण मला ही गाणी 2 करायची आहेत आणि तू गावी अशी इच्छा आहे. तर भाऊ म्हणे की अहो तुमचा हुकूम आहे, तुम्ही आणि पाडगावकर एकत्र असताना मला तर आवडेल करायला. तर ती दोन्ही गाणी त्याच्यानंतर बाबांनी गायली आणि ती भयंकर प्रसिद्ध झाली. ती 2 गाणी होती, भेट तुझी माझी स्मरते आणि अखेरच येतील माझ्या. क्या बात आहे, वा वा. ती दोन्ही गाणी बाबांच्या नशिबाला आली आणि ती बाबांनी गाऊन सुद्धा अजरामर केली. तर आपण मंदारकडनं ऐकूया. नक्कीच. भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास, सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास, स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास. सुखालाही भोवळ आली, सुखालाही भोवळ आली, मधुर सुवासाची, धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची धुंद वादळाची होती, रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. मैत्र से हे शब्द सुरांचे. पाडगावकरांवरती म्हणजे त्यांना एका मुलाखतीमध्ये असं विचारलं की तुमच्यावरती एक आरोप केला जातो की तुम्ही प्रेमीजनांना शब्द पुरवले तुमच्या गाण्यातून. तसं अरुणजींच्या बाबतीत म्हणता येईल की त्यांनी सूर पुरवले प्रेमीजनांसाठी. पण जशी प्रेमगीतं त्यांची गाजली तशीच विरहगीतंसुद्धा तितक्याच उत्कटतेने त्यांनी सादर केलेली आहेत. किंबहुना त्यांच्या त्या मखमाली आवाजामुळे एक वेगळीच आर्तता त्याच्यातून जाणवते. तर मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात दुसरं गीत ते विरहगीत आहे, तेही आपण. माझ्या मते बाबांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यावर प्रेम केलं किंवा प्रत्येक कविता जी चांगली त्यांच्याकडे आली त्याच्यावर त्यांनी त्याला न्याय दिला. अनेक वेळा त्यांचे खूप जवळचे लोक असं म्हणायचे की अरे तू इतके वर्ष 30 गाणी गातोयस, तर तुला कधीतरी असं होत नाही का की कंटाळा आला आज गायला. तर ते उत्तर द्यायचे की असं माझं कधीच झालं नाही, कारण मी असं समजतो की माझा आवाज ऐकून कधीतरी किंवा माझं नाव ऐकून कोणीतरी प्रेक्षक पहिल्यांदा माझ्यासमोर जेव्हा बसेल तेव्हा त्याला मी पूर्णपणे आनंद दिला पाहिजे. आणि
तो आनंद देण्यासाठी म्हणून त्यांनी मला असं वाटतं की न्याय केला शब्दांवर, सुरांवर, आणि म्हणून त्यांचं प्रत्येक गाणं त्यांना पहिले आवडलं, मगच ते रेकॉर्ड झालं, आणि म्हणून निश्चित. आपल्यापर्यंत आज ते टिकतं इतके वर्ष. तर तुम्ही जो उल्लेख केला तेही आपण मंदारला सांगू की ते गाणं म्हणावं तरी. सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे, मिलनवा मरण पुढे तिला नसे ठावे, तिला नसे ठावे. एकदाच आभाळाला अशी भिडे माती, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती, अखेरचे. क्या बात आहे. दातेसाहेबांनी युगलगीतंही खूप छान गायलेली आहेत. मोजकीच आहेत, पण ती सगळी गाजली. किंबहुना त्यातल्याच एकाचा आपण हीरक महोत्सव साजरा करतो आहोत. तर त्यांच्या सहगायिका ज्या होत्या त्यांच्यासोबत काम करतानाचे काही अनुभव किंवा अशा काही गमतीशीर घटना? अनेक गायिकांबरोबर, मोठ्या मोठ्या गायिकांबरोबर बाबांनी युगलगीतं गायली. सर्वप्रथम तर सुधा मल्होत्रा यांच्याबरोबर त्यांनी शुक्रतारा आणि हात तुझा हातातून ही 2 गाणी गायली. आशाताईंबरोबर गायलं, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम. पण एक गाणं असं मला उल्लेख करावासं वाटेल की ज्याच्या सहगायिका, म्हणजे मी तर असं म्हणेन सहगायिका काय, लताबाईंबरोबर बाबांनी ते गाणं गायलं आहे असं मी म्हणेन. आणि ते गाणं आहे संधिकाली अशा धुंदल्या दिशा दिशा. क्या बात आहे. या गाण्याच्या वेळेसचा किस्सा बाबांनी मला असं सांगितलं होतं. बाबा म्हणे की तो काळ असा होता की जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचं आणि एका माईकवर ड्युएट रेकॉर्ड व्हायचं, 2 म्हणजे गायक गायिका असले तरी. तर मग ह्या रेकॉर्डिंगची जेव्हा वेळ आली तेव्हा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बाबा जवळजवळ 6 फूट उंच होते आणि लताबाई त्या मनाने बाबांच्या मनाने ठेंगण्या होत्या. तर मग काय करायचं, कसं रेकॉर्ड करायचं एका माईकवर. तर त्याच्यासाठी स्टुडिओमध्ये छोटंसं स्टूल मागवण्यात आलं. त्या स्टूलवरती लताबाई उभा राहिल्या आणि मग हे गाणं रेकॉर्ड झालं. पण बाबा खूप आदराने नेहमी म्हणायचे की जरी लताबाईंना माझ्या हाईट मॅच करायला स्टूलावर उभं राहिलं असेल, राहावं लागलं असेल गाण्यासाठी, तरी त्यांच्या स्वरांना मी आयुष्यात कधीही मॅच करू शकलो नाही. त्यांची पातळी वेगळीच होती. त्यांना नेहमी खूप आदर होता सगळ्याच गायकांबद्दल, पण लताबाईंबद्दल खास होता. तसं सगळ्यांना प्रत्येकाला असं मला वाटतं. पण इतक्या मोठ्या गायिकेसोबत गात असताना त्यांना काही दडपण वगैरे असं जाणवलं, असं कधी ते म्हणाले तुम्हाला? दडपण म्हणजे हृदयनाथ काकांनी जेव्हा त्यांना बोलवलं हे गाणं ऐकायला, तेव्हा ते दोघं मित्र होतं, हृदयनाथ काका आणि बाबा. त्यामुळे बाबांनी विचारलं की अरे हे ड्युएट वाटतंय, युगलगीत आहे, तर माझ्यासोबत कोण गाणार आहे. तर हृदयनाथ काका त्यांना म्हणाले की तू नाव ऐकलंस की नाही मला माहीत नाही, पण एक गायिका आहे जिचं नाव आहे लता मंगेशकर. तर बाबा म्हणाले अरे तू काय वेळ लागले का. तर बाबांना खरं वाटे ना की मला कधीतरी एक गाणं आयुष्यात असं मिळेल की जे मी लताबाईंबरोबर गाऊ शकेन, आणि ते खरं ठरलं. आणि जेव्हा रेकॉर्डिंगची वेळ आली तेव्हा बाबा म्हणे की मी त्यांना पायाला हात लावून नमस्कार केला. तर लताबाई म्हणाले अरे अरू तुझे हात थंड वाटतात एकदम. तर बाबा म्हणे की तुमच्यासमोर मी मोठ्या मोठ्या गायकांना थंड होताना पाहिले, माझे तर फक्त हातच थंड झाले. पण हे गाणं खूप गाजलं आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की लताबाईंनी 70 वर्षात हजारो गाणी गायली, पण मराठी भावसंगीतातलं त्यांच्या आयुष्यातलं हे एकमेव ड्युएट ठरलं. क्या बात आहे. भावसंगीतात
मग हे तर आपण याची झलक ऐकायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच. संधिकाली आशा धुंदला दिशा दिशा संधिकाली आशा धुंदला दिशा दिशा चांदी अंबरी सान्दरातिरम्यया सङ्गति सखी प्रिया सान्दरातिरम्यया सङ्गति सखी प्रिया प्रीत होई बावरी संधिकालिया अशा धुंदला दिशा दिशा मुग्ध तूनी मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी अबोल गोड संभ्रमी एक रूप संगमी रात राणीच्या मुळे रात राणीच्या मुळे श्वास धुंद परिमळे फुलत प्रीतीची फुले फुलत प्रीतीची फुले प्रणय गीत हे असे कानी ऐकू येतसे गीत शब्द नाजरी संधिकालिया अशा धुंदला दिशा दिशा धुंदला दिशा दिशा. अतुलजी, ही सगळी गाणी आहेत ना, म्हणजे भरजरी वस्त्र किंवा किमती अलंकार अशी गाणी आहेत. म्हणजे संख्येने कमी असली तरी त्यांचं मोल खूप आहे. जसं आत्ताचं हे गीत लताबाईंसोबतचं, तसंच आशाबाईंसोबत पण त्यांनी काही मोजकी, मला वाटतं 2-3च गाणी गायलेली आहेत. 2 डुएट्स म्हटले त्यांनी, आणि दोन्ही पाडगावकर आणि खळे या कॉम्बिनेशनची गाणी आहेत. आणि बाबा आणि आशाताईंमध्ये खूप मैत्री होती. म्हणजे लताबाईंबद्दल नेहमी असं म्हणतात की खूप लोक त्यांना वेगळ्या, म्हणजे वेगळ्या लेवलवर बघायचे, आदराचं स्थान आहे. आदराचं स्थान होतं. आणि आशाताईंचंही तसंच होतं. पण बाबा आणि आशाताई भेटले की मला जाणवायचं की हे मैत्री आहे दोघांमध्ये. आणि मला कधी आशाताई भेटल्या तर मला विचारायचं की माझे मित्र कसे आहेत. अच्छा. म्हणजे असं इतकी मैत्री होती त्यांची. तर आणि त्यांचा स्वभावही थोडा, मला असं वाटतं की फार वेगळा होता, आणि तो आहे अजूनही. आणि बाबांना त्यामुळे, बाबांना मैत्री एक अशी झाली कुठल्याही व्यक्तीशी, मग कोणी असो, किती मोठा कलाकार असो, किती अप्रतिम वादक असो, निवेदक असो, तर मैत्री त्यांनी जन्मभर टिकवली. आणि त्यांना आशाताईंबरोबर पण गाता आलं याचा भयंकर अभिमान होता. आणि ते एक ड्युएट आपण माझ्या मते पल्लवी आणि मंदारला सांगूया आपल्यासाठी म्हणायला. सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा हे धुके अशी हवा ही उदासता भरे हे धुके अशी
हवा ही उदासता भरे सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे हास हास लाडक्या हास हास लाडक्या श्रावणातल्या पुन्हा धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना 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 मैत्र से हे शब्द सुरांचे अतुलजी, अरुणदातींच्या भावगीतांशी अनेक पहिल्या गोष्टी संबंधित आहेत. म्हणजे पहिलाच अल्बम किंवा पहिलंच गीत एखाद्या कवीचं, एखाद्या संगीतकाराचं पहिलंच गाणं, असं एक थोडंसं अलीकडच्या काळामध्ये गाणं त्यांनी केलं होतं कवी सौमित्र यांचं. तर त्याबद्दल काय सांगाल? सौमित्र म्हणजे किशोर कदम अभिनेता आणि मिलिंद इंगळे किंवा प्रशांत दामले, आम्ही सगळे मित्र. तर आम्ही बऱ्याच वेळा कोणा ना कोणाच्या घरी बसलेलो असायचं. तर एकदा असंच माझा वाढदिवस होता आणि हे सगळे लोक जमले होते. तर तेव्हा मिलिंदने हे गाणं पहिल्यांदा ऐकवलं. अच्छा. दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, हे गाणं पहिल्यांदा ऐकवलं. आमच्या सगळ्यांसाठीच नवीन होतं ते. किशोरनी पण ते ऐकलेलं नव्हतं कधी. अच्छा. ती चाल म्हणजे. तर ते ऐकवलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला बाबा म्हणाले, अरे काल मिलिंद कुठलं गाणं म्हणत होता? तर मी म्हटलं का हो? ते म्हणे, अरे फार अप्रतिम चाल आहे. तर म्हटलं तुम्हाला आवडलं का? तो म्हणे हो मला म्हणायला आवडेल. असं म्हटल्यावर मला कळत ना आता मी काय बोलू. तर त्यांनी माझ्याकडून मिलिंद आणि किशोरचा नंबर घेतला, लँडलाईन नंबर घेतला. त्या काळात लँडलाईन होता. तर त्यांनी दोघांना फोन केला, तुम्ही बिलीव्ह नाही करणार की दोघांनाही फोन केला आणि परमिशन मागितली की मला हे गाणं गायला आवडेल, तर मी गाऊ शकतो का? क्या बात आहे. तर ते दोघं जण म्हणाले की अहो तुम्ही गायलं तर कुठल्या कुठे जाईल हे गाणं. आणि तसंच झालं. आणि मग त्याच्यानंतर रेकॉर्ड झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात बाबा हे गाणं म्हणायचे आणि दोघांचाही उल्लेख करायचे की 2 नवीन मुलं आहेत आणि त्यांनी हे गाणं केलं आहे आणि माझी इच्छा आहे तुम्ही ऐकावं. कारण बहुधा तोपर्यंत फोकच्या अंगाचं मराठी भावगीत कधी आलं नव्हतं आणि ते पहिल्यांदा आलं. वा. आणि म्हणून लोकांना ते खूप आवडलं पण. तर आपण परत एकदा मंदारला सांगूया. नक्कीच. दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न झाला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही न झाला तुझी आठवण नाही, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई, दिसन कळत जाई. अतुलजी, नव्या प्रवाहांचं, नव्या कलाकारांचं स्वागत करत असताना जुन्या कलाकारांविषयीचा आदर त्यांच्या मनामध्ये कायम असायचा. गजाननराव वाटवेंचा एक सत्कार त्यांनी आयोजित केलेला होता पुण्यामध्ये. तर त्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बाबांना सगळ्याच जुन्या त्यांच्या आधीच्या पिढीच्या किंवा त्यांच्या नंतरच्या पिढीच्या कलाकारांबद्दल भयंकर आदर होता. त्यांच्याबरोबर अनेक गायिका शुक्रतारामध्ये गायल्या. म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्यांच्या 2750 कार्यक्रमांमध्ये जवळजवळ 110 ते 115 गायिका त्यांच्याबरोबर गायल्या. आणि अनेक वेळा मी स्वतः असं बघितलं आहे
की त्यांचा एक फॉर्मॅट होता कार्यक्रमाचा की आधी गायिका गायची 2-3 गाणी, मग बाबा गायचे, मग परत गायिका, मग बाबा, असा तो पूर्ण फॉर्मॅट होता. तर एखाद दिवशी गायिका ती इतकं चांगलं गाऊन जायची की ते स्टेजवर येऊन पहिलं वाक्य हे म्हणायचे की इतकं चांगली गाऊन गेली, आता मी काय गाणार. म्हणजे अरुण दात्यांचा कार्यक्रम आहे तो, पण त्यांना कुठेही कधी अशी लाज नाही वाटली की आपण असं का म्हणायला पाहिजे. पण त्यांनी नेहमी म्हटलं जेव्हा जेव्हा अशी वेळ आली तेव्हा. आणि वाटवे साहेबांबद्दल त्यांना भयंकर आदर होता, कारण त्यांचा सत्कार तुम्ही असं म्हटलं, त्यांनी त्यांच्या 85व्या वर्षी तो त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला स्टेजवर सगळ्यांसमोर. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण त्यांनी सांगितलं की मी दाखवायला नाही केलं आहे, मला याच्यातून असं सांगायचं आहे की वाटवे साहेब नसते तर अरुण दाते तुम्हाला कधीच दिसला नसता. क्या बात. मराठी भावसंगीत या जगामध्ये प्रसिद्ध पॉप्युलर करण्यामध्ये वाटवे साहेबांचा खूप मोठा हात आहे आणि म्हणून त्यांना तो आदर होता खूप. दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे. स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे, गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. माझ्या या घराच्या पाशी थांब तू गडे जराशी, माझ्या या घराच्या पाशी थांब ना गडे जराशी, पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. गझल हा त्यांचा एक आवडता गीतप्रकार होता. फारशा त्यांनी गझल गायल्या नाहीत, पण ज्या मोजक्या गायल्या आहेत त्या खूप सुंदर गायलेल्या आहेत. आणि सुरेश भटांची विशेषतः गझल त्यांना फार प्रिय होती. सूर मागू तुला मी कसा, तर त्या संदर्भात काय सांगा. भटसाहेबांचं आणि बाबांचं नातं होतं, म्हणजे ते माझे काका लागायचे सुरेश भट. अच्छा. आणि दोघांची खूप लहानपणापासून ओळख होती, मैत्री होती. बाबा नेहमी गमतीने सांगायचे की माझी आणि सुरेशची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हाची माझी एकच आठवण आहे, ती म्हणजे मला तो बेदम मारायचा. अशी बाबा नेहमी सांगायची. अच्छा. पण एनिवे, एक फार मोठा कवी बाबा म्हणायचे की मराठीमध्ये खऱ्या अर्थाने गझल पॉप्युलर झाली ती सुरेश भटांमुळे. तो त्यांना आदर होता भयंकर. त्यांचं सूर मागू तुला मी कसा हे गाणं हृदयनाथ काकांच्या संगीताखाली त्यांनी गायलं आणि खूप लोकांना आवडलं ते. क्या बात आहे. सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. आणि हा सगळा जो ठेवा आहे त्यांच्या गीतांचा, तो तुम्ही आज कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोचवताय आणि नव्या पिढीलाही ती गाणी तितकीच आवडत आहेत. हे या गाण्यांचं यश आहे.
त्या गायिकेचं यश असं म्हणावं लागेल. आणि या गाण्याला तर 60 वर्ष होत आहेत, शुक्रतारा या गाण्याला. त्यानिमित्ताने काही तुम्ही एखादा नवीन उपक्रम तुमच्या डोळ्यासमोर आहे का? उपक्रम आपला असा आहे की आम्ही हा कार्यक्रम सुरू केला कारण असं बरेच लोकांनी आम्हाला सांगितलं की हा इतका मोठा ब्रँड आहे, तुम्ही बंद करू नका. तातेसाहेब जरी गात नसले तेव्हा, म्हणजे बाबा गात होते पण कार्यक्रम बंद झाले होते बाबांचे, तर तुम्ही तो बंद करू नका. म्हणून नवा शुक्रताराची निर्मिती झाली आणि बाबांनी श्रीरंग भावे आणि मंदार आपटे या दोघांना की मला सांगितलं की हे दोघं तू घे आणि ते कार्यक्रम सुरू कर. आणि म्हणून आम्ही हे कार्यक्रम सुरू केले. 2-3 कार्यक्रम बाबांनी ऐकले आणि आता अशी वेळ आली आहे की 60व्या वर्षी पदार्पण करतो आहे शुक्रतारा. त्यानिमित्ताने आम्ही पुरस्कार सुरू करतो बाबांच्या नावाने. आणि पहिला पुरस्कार म्हणजे प्रत्येक वर्षी हा पुरस्कार एका कवीला आणि एका संगीतकाराला दिला जाईल. तर यावर्षी प्रवीण दवणे, कविवर्य प्रवीण दवणे आणि सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की या दोघांना हा पुरस्कार दिला जाईल. प्रत्येक वर्षी बाबांच्या पुण्यतिथीला पुरस्कार जाहीर होईल आणि माझ्या आजोबांच्या पुण्यतिथीला पुरस्कार दिला जाईल 3 ऑगस्टला. तर असा हा नवीन उपक्रम आहे. छान. आपल्या या प्रयत्नांना मी उदंड यश चिंतितो आणि हे भावसंगीत असंच रसिकांची मन समृद्ध करत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, डोळ्यातील पाणी. जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या